नमस्कार, मी कल्पना. माईवड्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही झाडांची कामं करायला काढली आहेत. कारण आम्ही जेव्हा गावाला गेलो तेव्हा आमची झाडं खूप खराब झाले, काही तर सुकले सुद्धा. आणि आता या रबर प्लांटवर बघा किती धूळ झाली आहे. ती धूळ काढून घेते आधी. झाडांची पानं पुसण्यासाठी मी हा स्पंज वेगळाच करून ठेवला आहे फकरते. आणि आता दुसरा फ्लॅट आहे जो पंकजच्या मित्राचा आहे, तर तिथे सुद्धा काही झाडं ठेवले आहेत. आम्ही तिथे आलो, बघा किती झाडं सुकले आहे. मोगरासुद्धा गेला माझा. मध्ये वादळ आलं होतं तर तेव्हा इतकी धूळ झाली आणि खूप सारा कचरा पडला आहे. आता हे सगळं साफ करावं लागणार आहे, म्हणून मी कल्पकला मदतीला घेतलं. आणि या झाडाची बघा किती पानं सुकले. हे झाड खूप छान झुपकेदार होतं. तरी मी पाण्याच्या बॉटल भरून ठेवल्या होत्या की जेणेकरून झाडांना पाणी मिळेल. पण ज्या झाडांना पाणी जास्त लागतं ना ते झाडं सुकले. कारण की काही झाडांना कमी पाणी लागतं, तर ती झाडं आहेत, बॉटलचं पाणी त्यांना पुरलं. मी सांगते तुला कसं ओढायचं. असं पान घ्यायचं आणि असं ओढायचं, लगेच निघून जातात. हे इथे पकडायचं, इथे पकडलं की असं निघतं. बघ बरं, त्याच्या जवळ एकदम. मग या पाण्याचं काय करू? या पिशवीत टाकायच्या. कोणत्या? ती सांगते, दाखवते मी. ही पिशवी. आता मी सुकलेले पानं, भाज्या वगैरे टाकून याचं खत बनवतो आणि झाडात टाकतो, म्हणजे त्यांचं ते जेवण बनतं. शाबाश. हा शाबाश. हा टाक. व्हेरी गुड. आहे कबूतरचा पंख. अच्छा अच्छा. हे असू दे, काही नाही होत. सात आपला मोगरा गेला रे. अरे बापरे, नाही चिमणीचं आहे. चिमणी कबूतरचं घर आहे. नाही, कुठे तरी पक्षाचं घर आहे. हा जाऊ दे, गेले त्यातले पिलं. टाकले असतील, पडले असतील, वारा आला ना त्या दिवशी. ठीक आहे, उचल. अरे उचल लवकर. मरलेली पक्षी कुठे आहे? तसं नको. हो, किती घामाला बघ ना. हो, मला बघ किती घामाला. चष्म्याला लागला. मुलं कामं करताना सुद्धा खेळतच बसतात. हा तर चिमणीचे पंख बघू दे आणि चिमणीचं घरटं बघू दे, बस यातच वेळ घालवत आहे. पण तरी सुद्धा मला कल्पकची खूप मदत झाली, कारण त्यांनी झाडांना पाणी घालायला वगैरे पण मदत केली. आता आमचं गार्डनचं काम बऱ्यापैकी होत आलं आहे. जी वाळलेली पानं ते सगळं खत टाकण्यासाठी कल्पकने सांगितलंच आहे तुम्हाला की खत करतो आम्ही त्याचं. पुस्तक ठेव आधी. त्याला वाचनाची खूप आवड आहे. कामं करताना सुद्धा तो पुस्तक बाजूला ठेवत नाही. त्याचा आताच वाढदिवस झाला. त्याच्या आत्याच्या मिस्टरांनी त्याला विचारलं की तुला काय गिफ्ट देऊ, तर यांनी 21 पुस्तकांचा सेट मागितला आणि अधाशासारखे वाचून काढले. आणि आता परत एक एक पुस्तक आरामात वाचून तो आम्हाला त्या गोष्टी सांगणार आहे. हे मी जे स्नेक प्लांटचा जो प्रकार आहे ना, छोट्या पानांचा, तर ते पानं मी यात ठेवले होते पाण्यात, तर त्याला छान मुळं आलीत. आणि हे जी मनी प्लांटची काळी तुटली होती ना, तिला सुद्धा पाण्यात ठेवलं आहे. आता बघूया मुळं येतात की नाही ते. हा गोल्डन मनी प्लांट आहे आणि इथे मी एक दगड ठेवलेला आहे, पवना डॅमवरून आणलेला.